नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल। ज्याचा मुकुट आहे हिमालय, जिथे वाहते गंगा, जिथे आहे विविधतेत एकता, सत्यमेव जयते आहे आमचा नारा, जिथे धर्म आहे भाईचारा, तोच आहे भारत देश आमचा। अशा या भारत देशाचा स्वतंत्र दिवस स्थानिक शास्त्री स्टेडियम अकोला येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री अजित कुमार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीत गायन करण्यात आले। त्याचबरोबर वीर मरण आलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांना सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। या उत्साहात शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्ती व एकात्मताचे संदेश देणारे नृत्य, गीत व कवायती सादर केले। महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल साठी संपादक व प्रतिनिधी श्री विजय रमेश कुचे। देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या शहीद, हुतात्मे व महापुरुषांच्या पवित्र स्मृतीस वंदन करतो। स्वातंत्र्य चळवळीच्या तेजस्वी इतिहासाचे स्मरण करण्यासाठी व प्रत्येक भारतीयाच्या मनातील देशभक्तीची ज्योत अधिक उज्ज्वल करण्यासाठी माननीय पंतप्रधानांच्या आवाहनानुसार हर घर तिरंगा ही मोहीम राबवण्यात येत आहे। या मोहिमेअंतर्गत प्रत्येक घर, प्रत्येक पर्यटन स्थळ, इमारत व शासकीय तसेच खासगी कार्यालयांवर देखील राष्ट्रध्वज दिमाखाने फडकत आहे। अकोला जिल्ह्यातील महाड येथील काटेपूर्णा प्रकल्प, दगडपारवा प्रकल्प अशा मोठ्या जलाशयांसोबत बरोबरच सर्व महत्त्वाची ऐतिहासिक स्थळे, स्मारके व इतर कार्यालये रोषणाईद्वारे तिरंग्याच्या तिन्ही रंगाने उजळून निघाले आहेत। या निमित्त तेजस्वी एकात्मतेचे जाणीव जागृत करणे हा त्याचा हेतू आहे। समाजातील वंचित, गरीब, अनाथ, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक तसेच महिला या सर्वांच्या विकासासाठी सर्वसमावेशक विकास प्रक्रियेला शासनाने गती दिली आहे। महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ज्येष्ठांसाठी तीर्थदर्शन व वयश्री योजना, होतकरू तरुणांना विद्यावेतनासह प्रशिक्षण देणारे